ठिकाणी गेले, कुणीतरी 2-4 ज्वारीची त्याने त्या ठिकाणी झोळीमध्ये टाकली महाराज. नाविलाज ते पाहिलं विसोबा काकांनी. घोड्यावरती निघालेले विसोबा काका दिसल्याबरोबर लाथच मारली महाराज माऊली. लाथ मारली मात्र माऊलीला. माऊली खाली पडली. एवढंच नाही तर माराव महाराज माऊलीला माझ्या मारलं. ओळ अंगावरती उमटले आणि जे हातामध्ये ज्वारी होती त्या झोळीमध्ये ती ज्वारी सेनामध्ये टाकून दिली. माऊलीला एवढं वाईट वाटत होतं. आज वाटत होतं कुठेतरी माझ्या मुक्तीला थोडस तरी मी खाऊ घालेन, घेऊन जाईल, पण काय करावं. इथपर्यंतच विसोबा काका नाही थांबले. पुढं लहान मोठी मुलं त्या ठिकाणी खेळत होते चिखलामध्ये आणि सांगितलं, बघा रे या कारण्याकडे, आपली आळंदी बॅटवायला आलेला आहे इथे, पहा जरा त्याच्याकडे. या पोराने चिखलाची गोळी केली महाराज आणि माझ्या माऊलीच्या अंगावरती टाकायला सुरुवात केली. जी झोळी होती ना भिक्षा मागण्यासाठी ती झोळी फाडून टाकली. माऊली रडत 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 सिद्धबेटामध्ये आले. एवढं वादळ वारं सुटलं होतं, अगदी रस्ताही दिसत नव्हता. असं वाटलं माऊली अरे का आलो जन्माला आम्ही इथे, काही लोक त्रास देत आहे, काय केलं माझ्या आई वडिलांनी, का असं बोलतायत, आता जीव द्यावा की काय, असे मनामध्ये त्या ठिकाणी उद्गार येत होते. माऊली गाई गाईने राग रागाने क्रोधायमान झालेली माझी माऊली जसे आले महाराज तसं त्या कोट्यामध्ये आल्यानंतर त्या ताटीमध्ये आल्यानंतर ताटीचं दार बंद केलं माऊलीनी आणि आतमध्ये रडत बसली माऊली माझी. निवृत्तीने पाहिलं, सोपानाने पाहिलं, मुक्ताईने पाहिलं. मुक्ताबाई म्हणते, निवृत्ती दादा, अरे हा ज्ञाना असं काय लाल बुद्ध त्या ठिकाणी होऊन आला, रडत रडत आलेला आहे, विचार त्याला काय झालं. निवृत्ती दादा समोर आले. ज्ञाना दार उघड, ज्ञाना दार उघड. माऊली एकही नाही आणि दोनही नाही, काहीच बोलत नाहीये माऊली. सोपान काका समोर आले. ज्ञाना दादा, अरे दार उघड रे दादा. माऊली दार उघडत नाही, काय करावं. मुक्ती तूच समजाव, तू समजाव मुक्ती आता. आणि मग आता छोटीशी मुक्ताई समोर आली आणि मुक्ताई आता सांगती महाराज तिथे माऊलीला, माऊली, माऊली तुम्ही ज्ञानी आहात, माऊली तुम्ही संत आहात, देऊ द्या लोकांनी त्रास, पण संतांनी पाणी झालं पाहिजे. ज्या वेळेला क्रोध यावा त्यावेळेला संती रूपे व्हावे पाणी. आणि ताटी उघडा. कोण आहे माझी माऊली, कोण आहे दादा माऊली.
आदिशक्ती ही माझी मुक्ताबाई आहे. अनेक रूपे आहेत तिचे. कधी ती चंडिका होते, कधी अनादी अंबिका होते. अनेक अनेक रूप आहेत आणि तीच जगदंबा तीच आदिशक्ती मुक्ताबाई म्हणते आज योगी पावन चाहे अपराध हो जगाचा, अपराध सहन करा माऊली. काठी उघडा विनोद करते मी. दादा सोपान काकाकडे बघतच राहिले काय म्हणते. आणि असं बोलत असताना माऊलीने ताडकन उठावं महाराज. कुठून आलं ग एवढं शहाणपण तुझ्यामध्ये मुक्ते? काय बोलतेस तू? नवल वाटलं माऊलीला माझी मुक्ताई मला समजवते. मी काही सामान्य नाही. खरंच जगाचा अपराध हा सहन केला पाहिजे. माऊलीने डोळे पुसले महाराज. छोट्याशा मुक्ताबाईचं ऐकलं. खूप सुंदर ताटीचे अभंग आपल्याला गाथामध्ये पाहायला भेटतात. आपल्याकडे वेळ नाही तेवढं त्या ठिकाणी विश्लेषण करायला. माऊलीने आता डोळे पुसले, समजूत काढली आणि एक दिवस मग परत मधुकरीसाठी निघाले. पण आता मात्र माऊली सावध आहे. अपराध सहन करण्याची ताकद आता आहे. गेले आणि आळंदीमध्ये गेल्यानंतर दिवाळीचा दिवस होता. दिवाळीचा सगळीकडे लोक त्या ठिकाणी आनंदाने गोडधोड खात होती महाराज. असं म्हणतात दिवाळीचा सण आला आणि छोटेसे सोपान काकानी पाहिलं महाराज. गावामध्ये लक्ष्मी पूजनचा तयारी चालली होती, उत्सव चालला होता. सगळीकडे दिवे लावले होते. सगळी पोरांनी नवीन वस्त्र अंगावरती घातलेले. सगळी लोक गोडधोड करून खात होते. माझ्या सोपान काकांनी पाहिलं ते छोटासा असणारा सोपान पाहिलं आणि वाईट वाटलं. आतापर्यंत निवृत्ती दादांनी कधी आई वडिलांची आठवण नव्हती होऊ दिली. आई वडिलांचं प्रेम सगळं माझ्या निवृत्ती दादांनी दिलं होतं. पण आज मात्र आठवण आली आई वडिलांची सोपानाला. छोटासा सोपान त्या पर्णकुटीपासून थोडस अंतरावरती जाऊन बसला आणि रडायला लागला. आज जर माझ्या आई बाबा असते ना तर आज आपल्या घरी सुद्धा असाच थाटमाट असता. आज माझ्या आईनं गोडधोड खाण्यासाठी केलं असतं. आज किती आनंद वाटला असता. आपल्याही दारामध्ये दिवे लागले असते. ज्ञानदादांनी पाहिलं. सोपाना काय झालं रे? का रडतोस? काही नाही रे दादा, आज मला आईची आठवण खूप येते. आज मला माझ्या बाबांची खूप आठवण येते. रडू नकोस रे. बघ ना सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी किती जल्लोष चाललाय, किती आनंद लोक गोडधोड करून खातायत. सगळ्यांना नवीन वस्त्र आहेत रे. आणि बघ ना माझ्या अंगावरती किती दिवसापासून एकच त्या ठिकाणी धोतर आणि तेही फाटलेलं आहे रे. फाटलेले. माऊलीने सात्वन केलं. सोपाना अरे आज दिवाळीचा दिवस आहे, रडतोस कशाला? आज लक्ष्मी पूजन आहे, एवढा आनंदाचा दिवस आहे, का रडतोस तू? रडू नको. काय होतं धोतर फाटलं म्हणून? काय होतं त्याला? गाठण मार, व्यवस्थित होईल. अरे ज्या माऊलीच्या नावावरती अनेक माणसं त्या ठिकाणी जगतात, त्यांना वस्त्र सुद्धा व्यवस्थित नव्हते दादा घालायला. मिळालेही असते पण असं वाळीत टाकलं होतं त्या आळंदीकरांनी. अरे नाव्याकडे जायची सुद्धा परवानगी नव्हती. शिंप्याने वस्त्र शिवून देऊ नयेत महाराज. का? संन्याशाची मुलं म्हणून. सगळ्यांना माहिती एवढे चमत्कार यांनी केले, हे काही सामान्य नाही. तरी सुद्धा विश्वास नव्हता. भिक्षेसाठी गेले आणि आज मधुकरीमध्ये कोणीतरी म्हणतात डाळ आणि गुळ आज दिलेलं होतं. आणि ती डाळ गुळ घेऊन माऊली आनंदाने आली महाराज. सिद्धपीठामध्ये आली माऊली. सिद्धपीठामध्ये आल्यानंतर सांगितलं मुक्ताबाईला, हे बघ आज भिक्षेमध्ये मधुकरीमध्ये काय मिळाले बघ ना.
निवृत्ती दादानी पाहिलं डाळ आणि गुळ दिसतंय. मुक्ता, या सामुग्रीपासून मांडे होऊ शकतात नाही. मुक्ताबाईच्या लक्षात आलं माझ्या दादाला मांडे खायचे, मांडे खायची इच्छा झाली. हो रे दादा, होऊ शकतात की मांडे होतील ना, काय झालं नाही व्हायला. मुक्ते पण जमतील तुला, जमतील ना, करेल रे दादा मी तुझ्यासाठी मांडे बनवून तुझ्यासाठी. मुक्ताबाईला आनंद वाटला. महाराज, मला माझ्या दादासाठी मांडे बनवायचे. शक्यतो बघा आपल्या इकडे मांडे कुणाला बनवायला येत नाही, येतात का? तिकडे नाशिक साईडला जर आपण गेलो तर तिकडे खूप सुंदर मांडे बनवतात. ते मांडे बनवण्यासाठी सुद्धा ते महिलांकडे कलाच पाहिजे. ते खूप असं हातावरती घ्यायचं, मग ते खापर असतं, त्या खापरावरती टाकायचं. पोळी सारखीच चव असते, पण करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. मुक्ताबाईने सांगितलं, दादा मी बनवेल बर का मांडे, त्याच्यासाठी खापर लागल नाही. हा घेऊन येते ना मी. मुक्ताबाई म्हणतात, मी आणते ना दादा. मुक्ताबाईनं घाईघाईनं सगळी तयारी केली आणि कुंभारवाड्यामध्ये जाण्याकरिता निघाले. कुंभारवाड्यामध्ये गेल्या. कुंभाराणी महाराज कुंभारवाड्यामध्ये गेल्याबरोबर माझ्या मुक्ताबाईला खापर दिलेला आहे. जरा दमानेच निघाला नाही का मुक्ताबाई. येत आहेत. मुक्ताबाई येत आहेत. आज मी माझ्या दादाला मांडे खाऊ घालणार आहे. मनामध्ये आनंद होता महाराज. मी माझ्या भावंडाला आज काहीतरी गोडधोड खाऊ घालणार आहे माझ्या हाताने. माझ्या दादाला मांडे खायचेत. आणि कुंभार दादाला म्हणतायत, दादा मला खापर देता का हो? कशासाठी पाहिजे खापर? माझ्या दादाला मांडे खायचे. तो कुंभाराला दया आली महाराज मुक्ताबाईची, आणि कुंभाराने ते खापर दिले महाराज. ते मडकच स्वाधीन केलं माझ्या मुक्ताबाईच्या, आणि मुक्ताबाईला आनंद झाला आणि आनंदाने निघाली. एवढ्यात समोरून विसोबा काका दिसले. संन्यासाचे कारणे, कुठे निघालीस? दंडन आपटलं महाराज, आणि कानाखाली चापट मारली आहे मुक्ताबाईच्या. अशी चापट मारली महाराज. मुक्ताबाई नका हो मारू, का मारता, का अन्याय करता? अहो माझ्या दादासाठी मला मांडे करायचे होते, आणि तुम्ही त्या ठिकाणी असं प्रकारे ते खापर फुटलेलं पाहिलं आणि रडायला लागली माझी मुक्ता. तोंड दाखवण्यासाठी येत आहे. 1000 वेळा सांगितलं तोंड दाखवू नका. तुमचं कळत नाही तुम्हाला? कोण होता तो कुंभार? कुणी दिलं तुला खापर? त्याच्याकडेच पाहिलं पाहिजे. मुक्ताबाई रडते. आणि आता हा विसोबा काका कुंभारवाड्यामध्ये ताट चालत आला, आणि आता ते कुंभारालाच बोलत होता, एवढे त्या ठिकाणी मी पैसे देतो, माझे पैसे परत करत नाही, आणि संन्यासाच्या कार्टीला खापर दिलास. खबरदार, आजपासून जर त्या मुलांना कुणी थारा दिला तर माझ्या इतकं वाईट नाही. हो गावाच्या बाहेर, आळंदीच्या बाहेरची वाट दाखवून त्यांनी मुक्ताबाईला काहून फोडते महाराज. मुक्ताबाई आज मात्र आठवण आली. आज जर माझी आई असती, आज जर माझे बाबा असते, तर हा अन्याय आमच्यावरती झाला नसता. का हो बाबा, का हो आई, का सोडून गेलं आम्हाला? आणि तू गेली ना, खूप छळ होतो. अरे शुद्धी पत्र तर मिळालंच नाही, पण मधुकरी मागून खातोय आम्ही, तेही खाऊ देत नाही. खूप विलक्षण चरित्र माझ्या माऊलीचं आहे. अरे सामान्य नाही ती, तरी सुद्धा एवढा छळ त्या ठिकाणी करताय. आई गेली, आज मुक्ताबाईला आठवण येत होती आईची. जायला नको होत आई. काय हा छळ मांडला उभा त्या लोकांनी. आता कसे माझ्या दादाला मांडी खाऊ घालू? जे खापर हातामध्ये घेतलं होतं ना, ते मुक्ताबाई त्या खापराकडे पाहत होती. एक एक तुकडा हातामध्ये घ्यावा,
खापराचे तुकडे वेचत होती महाराज आणि वेचून सगळे आपल्या ओटीमध्ये घेतले मुक्ताबाई आणि मनामध्ये वाटत होतं एखाद्या तरी तुकड्यामध्ये थोडस तरी काहीतरी करता येईल पण ते तुकडेही नाही हो दिले जसे माझ्या मुक्ताबाईनं ओटीमध्ये घेतली ते तुकडे तशा टाकून दिले परत परत फोडू लागले महाराज सुद्धा खापराचं दिलं नाही आणि आता मात्र मुक्ताबाई टाव फोडून रडत रडत निघाली महाराज पाया पडते काका असं त्या ठिकाणी करू नका मला खापर द्या माझ्या दारासाठी मला मांडे बनवायचे असं अन्याय करू नका हो काका पाया पडते हो तुमच्या हात जोडून उभी आहे मुक्ताबाई विनंती करते आज भावासाठी नका करू हा अन्याय आमच्यावरती नाही ऐकलं महाराज असं म्हणतात ना अरे त्याच्या डोक्यावरती आई वडिलांचं छायाछत्र असतं त्यांना कशाची कमी नसते मायबाप या लेकरांचे मायबाप गेले आणि या लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काहूर आणलं महाराज वनवासाचं काहूर आणलं या लोकांनी कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका कोई कह दे क्या होती है माँ कशी असेल होती आठवण अरे आज कथा आहे आज कथेमध्ये आलेली मुक्ताबाई मिळते त्या माझ्या मुक्ताबाईची काय अवस्था काय हाल असतील माझ्या मुक्ताबाईचे अरे 750 वर्ष झाले माऊलीला माझ्या माऊलीचं चरित्र सामान्य नाही दादा सामान्य कहर केला या लोकांनी या घराने खूप त्रास दिला माझ्या म्हणून आई वडिलांची जागा सबसे बड़ी माँ ओ माँ सबसे बड़ी माँ ओ सबसे बड़ी है माँ जगत में सबसे बड़ी है माँ आणि आता असणारी मुक्ताबाई आईची आठवण करत करत सिद्धबेटाच्या दिशेने निघाली महाराज सिद्धबेटामध्ये जाण्याकरिता मुक्ताबाई निघाली जात असताना रडते आईची आठवण मुक्ताबाईसाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे बरं का धन्यवाद त्यांनी केलं निघाली आता मुक्ता सिद्धबेटामध्ये येण्याकरिता रडत 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 गेली महाराज आता काय करावं दादाला मांडी कशी करून द्यायची कुठे जवळ जवळ आली मुक्ताई आणि लांबूनच पाहिलं सोपानाने गाई गाई सांगितलं निघून दादाला दादा अरे आपली मुक्ती रडत येते दादा मुक्ती रडते धस्त काळजात अरे माझ्या मुक्ताईला हृदय लोकांनी सोडलं रडायला लागली मुक्ताबाई दादा कुठे गेली होती तू मुक्ता अरे गावामध्ये गेले होते कुंभार गल्लीमध्ये खापर आणण्यासाठी गेले होते नाही मिळालं दादा खापर आता कशी मान्य करू मी कसं त्या ठिकाणी तुम्हाला गोडधोड करून खाऊ घालू मी दादा ज्ञानदादा समोर आले आज आपली बहीण रडते अरे आपल्या घरामध्ये मोठा भाऊ असेल आणि लहान बहीण असेल तर तो भाऊ मनामध्ये स्वप्न रंगवत असतो बहिणीचा विवाह करेल माझ्या बहिणीचा विवाह असा करेल माझ्या बहिणीचा विवाह तसा करायचा मला मेवणा असा भेटला पाहिजे खूप प्रेम असतं महाराज भावाचं बहिणीवरती खूप स्वप्न रंगवत असतो भाऊ
आज माऊलीचं अंतःकरण दुखवलं गेलं महाराज पुन्हा एकदा. माझ्या मुक्ताईला मारलं तो विसोबा काकांनी. का मारलं? फक्त मांडण्यासाठी रडू नकोस मुक्ते. हा तुझा ज्ञानदादा आहे ना. माझी माऊली आज आत्मन करते. काय प्रेम आहे बघा. अरे ज्ञानदादा रडतो तेव्हा ही मुक्ताई सांत्वन करते. आज मुक्ताबाई रडते तर ज्ञानदादा सांत्वन करते. काय होतं? आपण मिळालं नाही का तुला म्हणून रडतेस का? रडू नकोस मुक्ते. मी आहे ना. हो दादा आहेस ना तू. मग रडायचं काय? त्यात काय एवढं? अरे खापरच नाही दिलं ना त्यांनी. तुझा दादा आहे ना. रडू नकोस. डोळे पुस आणि तुझी मांडे बनवणार होतेस ना. ते मांड्याची जी सामुग्री असते ना ती तयार कर. कणिक वगैरे असते ती मळून ठेव. हा ज्ञानदादा आहे इथे. मुक्ताबाईनं महाराज सगळी काही तयारी केली आणि आता माझी माऊली मुक्ताबाईच्या समोर असं सांगितलं, मुक्ता माझ्या पाठीवरती मांडे भाज. कुठे भाज? मी माझ्या सुसामर्थ्याने त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित केला माऊलीनी महाराज. आणि आता त्या ठिकाणी